महाराष्ट्र दिनानिमित्तानं ध्वजवंदनाचा मान गिरीश महाजन यांना मिळणार आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजवंदन करणार आहेत। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळते। पालकमंत्री पदाचा तिढा नाशिकमध्ये होता, तर रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजवंदन करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। तिथं रायगडमध्ये देखील पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर हा तिढा सुटेल असं म्हटलं जात होतं, पण अद्यापही या सगळ्या संदर्भात सुस्पष्टता आलेली नसताना आता महाराष्ट्र दिनानिमित्तानं ध्वजवंदन कुणाच्या हस्ते होणार या संदर्भातली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये नाशिक आणि रायगड इथल्या 2 नावांनी लक्ष वेधलेलं आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, जसा मी उल्लेख केला की अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर असं म्हटलं जात होतं या दोनही ठिकाणाच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा सुटेल, तोडगा काहीतरी निघेल, पण त्यानंतर मात्र यावर फारशी चर्चा झालेली महाराष्ट्रानं ऐकलेली नाही। आता मात्र महाराष्ट्र दिनानिमित्तानं ध्वजवंदन कोण करणार याची यादी जेव्हा जाहीर होते त्यावेळी या 2 ठिकाणावरची ही 2 नावं लक्षवेधी आहेत। चेतन, एकंदरीतच रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची घोषणा झाली नव्हती, त्यामुळे नेमकं या ठिकाणी झेंडावंदन कोण करणार हा प्रश्न अनुत्तरित होता। आणि आता नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले मंत्री अदिती तटकरे या दोन्ही मंत्र्यांकडे आता झेंडावंदनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे पालकमंत्री पदाची माळही या 2 नेत्यांच्या वेळात पडणार का हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेला झालेला आहे। लागवी निश्चित या सगळ्या संदर्भात आजच्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर काही प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चेतन, निश्चित, कारण शिवसेनेच्या गोटातून या संदर्भात आता नाराजी व्यक्त होऊ शकते, कारण त्या प्रकारची एकंदरीत या दोनही ठिकाणी शिवसेनेने पालकमंत्री पदासाठी दावा ठोकला होता। मात्र आता ज्याप्रमाणे पूर्वी जो शासन निर्णय जारी झालेला होता आणि गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद तर अदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर झालेलं होतं, मात्र नंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली होती। त्यामुळे शिवसेनेला दोन्हीपैकी एक जिल्ह्यात तरी पालकमंत्रीपद मिळणार का अशी चर्चा सुरू झालेली होती। मात्र या निर्णयाला जरी स्थगिती दिली असली तरी झेंडावंदनाचा अधिकार आता भाजप आणि राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे शिवसेनेकडून मात्र या संदर्भात आता नाराजी व्यक्त होऊ शकते। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।